लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नारायणगाव पोलीस स्टेशनने अवैध धंद्यावर कारवाई करून 3,17,000 रुपयांचा दंड केला वसूल। श्री खंडोबा म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा उत्साहात साजरा। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना। यंदा गहू मुबलक, देशात उच्चांकी लागवड, रब्बी पेरण्या 632 लाख हेक्टरवर, पोषक वातावरणाचा परिणाम। 100 कोटींच्या फसवणुकीबद्दल तक्रार, मनीएसच्या 2 संचालकांना अटक, टोरेस नंतर आणखी एक घोटाळा। आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार, किनवट तालुक्यातील घटना, आरोग्य सेवक ताब्यात, दोघांचाही शोध सुरू। IIT मुंबईतून इंजिनिअरिंग, महाकुंभ 2025 मध्ये चर्चेतील साधू, कोट्यवधींचे पॅकेज सोडून बनले संन्याशी। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्युनर कार जप्त। पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना, प्रवाशांचे जल्लोषात स्वागत। मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचं काय? ठाकरेंच्या सेनेचा थेट फडणवीसांना सवाल। मोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक। बारामतीच्या विकासाने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेही भारावल्या। भिगवण येथील चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नाव देण्यात आलंय। चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनर चालकाचा थरार, चालक बनला यमदूत। विचित्र अपघातास पोलीस कर्मचाऱ्यांसह 9 जखमी, 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान। भिगवण येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।